नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. ज्योती मॅडम त्यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करत आहोत. रंजना पाटील मॅडम या पुढं. दोन रंजना आहे का एक आहे? तुमचं मी करते, मला देणार व्हिडिओ. बोला. आज या ठिकाणी जमलेल्या सर्व ताईंना बहिणींना माझा सप्रेम जय भीम. आणि माताई रमाबाई यांच्या 128व्या जयंतीनिमित्त सर्वांना अभिवादन करत आहे आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी भावना केशव ओळेकर आणि जय भीम तुम्हाला सर्वांना. आज माता रमाईच्या 128व्या पुण्यतिथी निमित्त, जयंती निमित्त तुम्हा सर्वांना शुभेच्छा. जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत. आज रमाबाईंची 128वी जयंती आहे. त्या जयंती निमित्त परिसरातील सर्व महिला या त्यांना स्मृती त्यांच्या दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा आदर करण्यासाठी जमलेल्या आहेत. अशा त्या रमाबाई, त्यांची ख्याती किती आहे वर्णनाची नाही आहे. म्हणजे खूप काहीतरी त्यांनी केलेलं आहे, पण ते आपण शब्दात सांगू शकत नाही, तर ते कृतीमध्ये आणलं पाहिजे. मी सर्व भगिनींना एवढीच विनंती करेल की जशी रमाबाईंनी आपल्या पतीला आंबेडकरांना साथ दिली आणि त्या काळातल्या समाजामधनं जी प्रगती घडून आणली, तशीच तुम्ही सुद्धा आपल्या घरातील, आपल्या परिसराची प्रगती करावी, एवढंच मी त्यांना सांगेन. आणि रमाबाईंना आज परत त्यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांच्या जयंती निमित्त नमस्कार, अभिवादन करून माझे 2 शब्द. सगळ्यांना सप्रेम जय भीम. आज आनंदाचा दिवस आहे. आज माझ्या ऑफिसला माता रमाई 128वी जयंती आम्ही साजरी करत आहोत. या जयंती निमित्त आज आपल्या ज्योती पाटील मॅडम नगरसेविका, तसंच भावना केशव नगरसेविका, सुरेखा पारदी, कमल सरवदे, कमल गायकवाड व तसे इथल्या सगळ्या रहिवासी महिला आज मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून आज रमा माताला अभिवादन करायला आलेले आहेत. माता रमाई त्यागाची मूर्ती. ज्याप्रमाणे त्यांनी बाबासाहेबांसाठी त्याग केलेला आहे, ते योगदान खूपच मोठं आहे. माता रमाईचं जे कौतुक करावं ते सगळं आमच्या शब्दात बी आमच्याजवळ एवढे शब्द नाहीत, एवढं मोठं कौतुक आहे त्यांचं. ज्या पदाने त्याग केलेला आहे, त्यांनी कुर्बानी दिलेली ती खूपच मोठी आहे. साधारण छोटस आपल्या घरात आपल्या आवडती एखादी काही वस्तू किंवा एखादं काही भाजी वगैरे नाही झाली तरी आपली चिडचिड होते, पण माता रमाईने तसं न करता आपलं स्वतःचं मन मारून बाबासाहेबांसाठी आणि या समाजासाठी त्यांनी त्याग केलेला आहे. या माता रमाईला आम्ही तीव्र अभिवादन करतो. आणि आज सगळ्या माझ्या भगिनी इथं जमा झालेल्या आहेत, त्याही आज माता रमाईला अभिवादन करायला आलेल्या आहेत. आणि पाटील मॅडमनं सांगितलं की
मातेने जे केलेले आपल्या समाजासाठी, तसं इथल्या महिलांनी आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी पुढे यावं आणि करावं हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय